बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा आज मार्गदर्शन मेळावा होणार आहे। मेळावा हा आयोजित करण्यात आला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे। मेळाव्यात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून बेस्टच्या संघटना बांधणीकडे ठाकरेंचं विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। यासाठी 200 ते 250 पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। बेस्टच्या निवडणुकीतील पराभवानंतर बेस्टच्या आता संघटना नव्याने बांधण्याकडे उद्धव ठाकरेंचं लक्ष असेल। यावेळी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना आता मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। बेस्टच्या निवडणुकीतील पराभवानंतर आता बेस्टच्या संघटना नव्याने बांधण्याकडे उद्धव ठाकरे यांचं लक्ष आहे। नक्कीच उद्धव ठाकरे यांना जो बेस्ट कामगार सेनेचा नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। बेस्ट निवडणुकीमध्ये जो खरं तर बेस्ट कामगार सेनेचा असेल किंवा मनसे आणि ठाकरे यांची युतीचा पराभव झालेला आहे, कुठेतरी पराभव जिव्हारी लागलेला आहे। त्यानंतर संघटनात्मक बांधणी करण्यात आलेली आहे, नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आलेले आहेत। मात्र नवीन पदाधिकाऱ्यांना आता मार्गदर्शन जे आहे ते उद्धव ठाकरे करणार आहेत। तिथून बेस्ट पदाधिकारी असेल किंवा बेस्टचे कर्मचारी असेल यांच्या पाठीशी नेहमी बेस्ट कामगार सेना ही उभी असते। गेल्या 25 वर्षांपासून बेस्ट वरती खरं तर उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता होती। मात्र ही सत्ता कुठेतरी आता मोडीत काढून या ठिकाणी उत्कर्ष पॅनलचा विजय झालेला आहे। मात्र कुठेही खचून न जाता पुन्हा नव्याने तयारी करण्याची प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी बेस्ट कामगार सेनेकडून करण्यात येतोय। कालच या ठिकाणी बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्टचे जीएम यांची भेट घेतली होती आणि कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांसंदर्भात सुद्धा पाठपुरावा केला होता। मात्र आज नक्की उद्धव ठाकरे बेस्ट कामगार सेनेच्या या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना काय महत्त्वाचे आदेश देतात, तसेच पुढील बेस्ट संघटना बांधणीसाठी काय महत्त्वाचे निर्देश देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।